बहुगुणी बहुउपयोगी असे हे आहेत नारळ. नारळामध्ये प्रकार असतात. ओला नारळ, सुखा नारळ. नारळामधील पाणी आहे, नारळाचं दूध आहे, नारळाचं खोबरं आहे, नारळाची शेंडी आहे. तर ह्या सगळ्यांचा औषधासाठी उपयोग केला जातो. जर रक्त पडत असेल तर त्यावेळी 1 ग्राम ओलं खोबरं घेऊन 2 चिमटी साखरेशी जर खाल्ले तर रक्त पडण्याचं बंद होतं. तसंच गळ्याजवळ जर खवखवून खोकला येत असेल तर ओलं खोबरं खाल्ल्यानंतर त्याच्यामध्येही आराम मिळतो. नारळाचं पाणी तर मधुर आहे आणि त्याचबरोबर भूक वाढवण्याचं काम जे आहे हे नारळाचं पाणी करतं. म्हणून नित्य नियमाने नारळाच्या पाण्याचं सेवन करणं तेवढंच गरजेचं आहे. बहुगुणी बहुउपयोगी असे हे आहेत नारळ. नारळामध्ये प्रकार असतात. ओला नारळ, सुखा नारळ. नारळामधील पाणी आहे, नारळाचं दूध आहे, नारळाचं खोबरं आहे, नारळाची शेंडी आहे. तर ह्या सगळ्यांचा औषधासाठी उपयोग केला जातो. जर रक्त पडत असेल तर त्यावेळी 1 ग्राम ओलं खोबरं घेऊन 2 चिमटी साखरेशी जर खाल्ले तर रक्त पडण्याचं बंद होतं. तसंच गळ्याजवळ जर खवखवून खोकला येत असेल तर ओलं खोबरं खाल्ल्यानंतर त्याच्यामध्येही आराम मिळतो. नारळाचं पाणी तर मधुर आहे आणि त्याचबरोबर भूक वाढवण्याचं काम जे आहे हे नारळाचं पाणी करतं. म्हणून नित्य नियमाने नारळाच्या पाण्याचं सेवन करणं तेवढंच गरजेचं आहे.